समात्मक वंदनाचे मला हे पहिल्यांदा सर्वांची व्यक्त करतो। माझी तीव्र इच्छा होती या अधिवेशनाला आपण हजर राहिलो पाहिजे, परंतु तब्येतीमुळे काल आयसीयूमधून बाहेर आलो, परंतु तब्येत अजून ठरवून असल्यामुळे येता आलं नाही। परंतु विजय गोखले सरांनी यांचे सर्व सहकारी हे त्यांनी जे दुसरं वर्ष अधिवेशनाचं एक सातत्य समाज जागृतीसाठी गरजेचं असतं आणि हे सर्व करतात यांचं अभिनंदन करतो। आज या अधिवेशनासाठी राज्यभरात म्हणजे सर्व समाजाचे नेते असतील, समाजात तळागाळात काम करणारे आमचे बांधव असतील, हे सर्व आले, त्यांचे अभिनंदन करतो, त्यांचे आभार व्यक्त करतो। आणि फार जास्त आपलाही वेळ न घेता एकच विनंती उपस्थित सर्वांना करेल की आता राज्यामध्ये सध्या राज्यात शब्द नाही वापरता येणार, राज्य तर जागं झालं, पेटलं। देशभरामध्ये आरक्षणाची ही चळवळ, आरक्षणाचा व्यापक झालेला आहे। राज्यातल्या सर्व बांधवांना एक नम्र विनंती आहे की आता सर्वांनी पक्ष, आपसी मतभेद, गट, आपसी दावे जे काय असतील हे सगळं सोडून एकत्र आलं पाहिजे। आता जर आपण एकत्र आलो तर काहीतरी होऊ शकतं। आम्ही पाहिलं मागच्या काळामध्ये की सरकारवर जर सामाजिक, राजकीय सगळ्या पद्धतीचा दबाव आला तर सरकार झुकतंय। आपल्याकडे एक म्हण आहे, रडलं नाही तर सख्खी आई सुद्धा लेकराला दूध पाजत नाही, आणि इतर आपली सावत्र इथं बसलेली आहे। त्याच्यामुळे आम्हाला रडावंही लागेल, हातपाय पण आपटावे लागतील, त्यावेळेस ते होऊ शकतं। म्हणून एक सर्वांना नम्र विनंती आहे, मी बोललो होतो की हा धनगर जमातीच्या आरक्षण लढ्याच्या इतिहासातील शेवटचा लढा असेल। बांधवांनो, हा लढा संपलेला नाही। माझं थोडंसं लिव्हर आणि किडनी साईड डॅमेज व्हायला सुरुवात झाली होती, प्रकृती प्रचंड ढासळली होती, त्याच्यामुळे आपण आंदोलन स्थगित केलंय, संपलं नाही। म्हणून तुम्ही कसल्याही प्रकारचा किंतु परंतु मनात न आणता, कसल्याही प्रकारचे आपसी मतभेद किंवा हेवेदावे पक्ष गटतट न करता सर्वांनी जर प्रामाणिकपणे या लढ्यामध्ये योगदान दिलं तर मला असं वाटतं दिल्लीत होऊ नये, ही लढाई आपण जिंकू शकतो। परत एकदा या अधिवेशनाला राज्याच्या कामाकडून अभिनंदन, धन्यवाद।